राज्यभरातील आदिवासी समाज बांधवांची असलेल्या आदिवासी कृती संघर्ष समिती आणि गोंडवाना पार्टीच्या वतीने आज नागपूर विधान भवनावर जो आहे तो आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जो आहे तो मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यशवंत स्टेडियम परिसरात संपूर्ण राज्यभरातील आदिवासी समाजाचे नेते आणि आदिवासी समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महाआक्रोश मोर्चा या खाली जे आहेत हा मोर्चा जो आहे तो आदिवासी समाजाचा या ठिकाणी काढण्यात येत आहे। या संपूर्ण ठिकाणी जर पाहिलं तर आदिवासी बचाव आणि बोगस आदिवासींना बाहेर काढावं अशी मागणी घेत संपूर्ण आदिवासी समाज जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहावयास मिळत आहे। या संपूर्ण मोर्चा संदर्भाने बोलण्यासाठी आपल्यासोबत आदिवासी समाजातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे आहेत। साहेब, आज आदिवासी समाज आक्रमक झालाय, विधान भवनावर मोर्चा काढताय, काय प्रमुख मागणी? हा मोर्चा वैशिष्ट्यपूर्ण आहे, ऐतिहासिक असा मोर्चा आहे की बीजेपी सोडून सारे पक्ष सारे संघटना एकवटून आम्ही या सरकारच्या बीजेपी सरकारच्या विरुद्ध आहोत। याचं कारणच आहे की आम्हाला ते पूर्ण बोगस आदिवासी जे आहे त्याला पूर्ण संरक्षण देण्याचं काम करत आहे, त्याच्या विरोधात आमचा मोर्चा आहे। आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे की बोगसला काढून तिथं आदिवासी भरा, त्या आदिवासीला न भरता बोगसला 11 करण्याची ऑर्डर दिली आहे, त्याचा निषेध करण्याकरता आणि हा दुष्टपणा खतम करावा या दृष्टीने आमचा मोर्चा। एक जर पाहिलं तर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेमध्ये आदिवासी वनवासी शब्दाच्या संदर्भानं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आज तुमची मागणी आहे वनवासी शब्द हा वापरण्यात येऊ नये। खऱ्या अर्थानं या देशातला आदिवासी हा मूळ निवासी आहे, इथला मूळ रहिवासी आहे आणि म्हणूनच आदिवासीला आदिवासी म्हणावं, मूळ निवासी म्हणावं, आम्हाला वनवासी म्हणू नये। जे लोक आम्हाला वनवासी म्हणतील त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यात यावा अशा प्रकारची सुद्धा आमची मागणी आहे। काय पुढचं आंदोलन असणार आहे या मोर्चानंतर? तुम्ही सरकार दरबारी या सगळ्या मागण्या मांडताय, काय प्रमुख मागणी आहे? महाराष्ट्रामध्ये 1,20,00,000 आदिवासी आहेत आणि या सरकारने जर आमची दखल घेतली नाही तर ज्या विधानसभामध्ये जे आमदारांना आमचे आदिवासी लोक मतदान करतात त्यांना घेराव करणार हा मुद्दा उपस्थित आणि बोगस लोकांना हाणून पाडण्यासाठी म्हणून पूर्णपणे सक्रिय मोठं आंदोलन करण्यात येईल। निश्चित आपण जर पाहिलं तर पारंपरिक वेशामध्ये सुद्धा आदिवासी बांधव जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आदिवासी लोकनृत्यासह देखील बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आदिवासी संघर्ष समिती आणि गोंडवाना पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जे आहेत ते नागपूरमध्ये दाखल झाले आणि थोड्याच वेळात हा मोर्चा जो आहे तो विधान भवनावर या ठिकाणी धडकणार आहे। कॅमेरामॅन सुनील चुमारसह हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।